नमस्कार मित्रांनो, स्विंग ट्रेड विथ भूषण यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा पेजवर आपलं हार्दिक स्वागत. लास्ट वीकमध्ये मी माझ्या इन्स्टा पेजवर बजेट रिलेटेड स्टॉक्सची लिस्ट टाकली होती. तर त्याचा आपण परफॉर्मन्स जाणून घेऊया आणि ते स्टॉक्स डिस्कस करूया. तर हे आपलं इन्स्टा पेज आहे. यावर मी साधारण 10 तारखेला ही लिस्ट टाकली होती. त्यामध्ये IRFC, IRCTC, इरिडा, REC, PFC, HAL, BHEL आणि हुडको हे असे साधारण 8 स्टॉकची लिस्ट होती. बजेटच्या दृष्टिकोनातून याचा परफॉर्मन्स आणि ही एक स्टॉक बकेट मी टाकली होती. तर आपण याचा परफॉर्मन्स एक वेळा चेक करू. तर फर्स्ट आहे आपला IRFC. बघू IRFC. IRFCचं मी आधी पण ॲनालिसिस केलेलं आहे. कप अँड हँडल पॅटर्न त्याचं टार्गेट 264.90 ऑलमोस्ट 265च्या दरम्यान येत आहे आणि ऑलमोस्ट त्या लेवलपासून आपण डिस्कस केलं त्या लेवलपासून IRFC एक साधारण 12.5% रिटर्न दिलेलं आहे. तर आपण वेट करू शकतो यामध्ये आणि अपकमिंग डेजमध्ये टार्गेट अचीव करायचं. तर व्हॉल्यूम पण चांगला आणि आहे स्टॉकमध्ये व्हॉलॅटिलिटी वगैरे छान आहे. देन सेकंड आपला स्टॉक आहे तो IRCTC. IRCTC आपण बघू. IRCTCच्या ज्या की लेवल्स आहेत तर ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे सपोर्ट, ही जी लेवल आहे 1061, 1062 ही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. तर ही लेवल ब्रेक केल्यानंतर IRCTCमध्ये मोमेंटम बघायला मिळते. तर ही लेवल आपण विथ गुड व्हॉल्यूम जेव्हा ब्रेक होणार तेव्हा आपण यामध्ये एंट्री घेऊ. फॉर द टार्गेट ऑफ फर्स्ट टार्गेट राहणार एक साधारण 1100 आणि सेकंड टार्गेट राहणार 1140च्या दरम्यान. तर ह्या IRCTCच्या लेवल्स आहेत. मी या लेवल्स ड्रॉ करतो म्हणजे आपण नेक्स्ट वेळेस जेव्हा आपण डिस्कस करू तर आपल्या लक्षात राहणार. जस्ट अ मिनिट. येस. ओके. देन थर्ड स्टॉक आहे इरिडा. इरिडानं अतिशय चांगलं परफॉर्मन्स केलेला आहे. आपण 10 तारखेला जेव्हा लेवल्स दिल्या होत्या, 10 तारखेला डिस्कशन मी पोस्ट टाकली होती ॲक्च्युली. तर तेव्हापासून जर परफॉर्मन्स बघितलात एक साधारण 27 to 28% मूव्हमेंट दिलेली आहे इरिडाने आणि बजेट पुढे व्हॉल्यूम पण चांगला आहे आणि एक्सपेक्ट आहे की आणि चांगला परफॉर्म करणार. 330 प्लस टार्गेट याचं आपण धरून चालू शकतो. त्यानंतर REC. येस. तर RECमध्ये पण या राऊंड बॉटमनुसार साधारण RECचं जर टार्गेट जर बघितलं तर एक 750 टार्गेट येते. बट आपल्या लेवल्सनुसार नंतर कॅल्क्युलेट केलं 10 तारखेनंतर ज्या मी लेवल्स दिल्या होत्या तेव्हापासून साधारण एक 8%ची मूव्ह आलेली आहे RECमध्ये. तर REC पण हा खूप चांगला स्टॉक आहे आणि विशेष म्हणजे अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे. तर इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून उत्तम आहे आणि स्विंग ट्रेडिंग पण यामध्ये करू शकता तुम्ही. REC सारखाच PFC पण स्टॉक चांगला आहे. आता नेक्स्ट याच्या लेवल ज्या आहेत PFCच्या या लेवलवर 582वर गुड व्हॉल्यूमनी जर ब्रेकआउट दिलं तर आपण एंट्री घेणार यामध्ये. राईट. देन HAL आता साईडवेज आहे थोडा. माझी लास्ट वीकमध्ये मी प्रॉफिट बुकिंग केली होती HALमध्ये. पुन्हा एंट्री आहे माझी. पोझिशन ओपन आहे बट थोडा साईडवेज आहे. बघू येणार हा एक ब्रेकआउट दिल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा एंट्री किंवा ॲव्हरेजिंग करू शकतो. देन आहे भेल BHEL. याची पण की लेवल्स ह्याच आहेत. आता हा सपोर्ट आहे आणि रेजिस्टन्स इथं एक ऑल टाईम हायचा आहे. हा ब्रेकआउट दिल्यानंतर आपण यामध्ये एंट्री घेऊ शकतो. देन हुडको.
हुडको पण हुडको बजेटच्या दृष्टिकोनातून आपण सिलेक्ट केला होता. तर तो पण एक 354च्या वर जर क्लोजिंग यांनी दिली तर आपण यामध्ये एंट्री घ्यायची. स्विंग ट्रेडिंग यामध्ये आपण करू शकतो. स्विंगसाठी अतिशय उत्तम लिस्ट आहे. त्यात करू शकतो. मी माझा स्विंगचा थोडा पोर्टफोलिओ पण शेअर करतो तुमच्यासोबत. जस्ट अ मिनिट. काही लास्ट 15 डेजमध्ये या मंथचा परफॉर्मन्स मी दाखवतो तुम्हाला. तर साधारण लास्ट 15 डेजमध्ये मी हा प्रॉफिट बुक केलेला आहे. हा बघू शकता तुम्ही इथं. हे माझं अकाउंट आहे. फिफ्टीन डेज जर फिल्टर केलं तर एक साधारण मी 45,000चा प्रॉफिट बुक केला आहे आणि 44,000चा रनिंग आहे. तर अपकमिंग डेजमध्ये तो पण बुक करणार. मे बी आपल्या बजेटच्या आधीच बुक करायचा विचार आहे. देन बजेट नंतर वेगळं एक्झिक्युशन राहणार आहे माझं. ओके, थँक्यू.